हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. युद्धाचा 10वा दिवस. सकाळी सूर्योदयाच्या आधी पांडवांनी भीष्माचा वध करायचा निश्चय करून त्याप्रमाणे शिखंडीला पुढे करून सैन्याची व्यूहरचना केली. इकडे दुर्योधनाने भीष्माचे संरक्षण होईल अशा प्रकारे सैन्याची व्यूहरचना केली. रणवाद्ये वाजू लागली आणि पांडवांनी कौरवांवर हल्ला केला. या 10व्या दिवशी पांडवांचा एकमेव उद्देश होता की कसेही करून शिखंडीने भीष्मांच्या समोर जाऊन युद्ध करावे आणि अर्जुनाने त्याच्या मागून भीष्मांवर बाण सोडावे. तथापि हे वाटले तितके सोपे नव्हते, कारण भीष्मासभोवती कौरवांनी मजबूत संरक्षण दल उभे केले होते. त्यांना भेदून भीष्माजवळ पोहोचायला पांडवांना फार कडवी झुंज द्यावी लागली. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. यात दोनही बाजूने महासंहार झाला. भीष्माने पांडवांच्या सेनेचा महाभयंकर संहार सुरू केला. त्याने कित्येकांना ठार केले, कित्येकांना घायाळ केले. यात कित्येक हत्ती घोडे मृत झाले. त्याला रोखणे तर सोडाच, परंतु त्याच्याकडे नुसते पाहणेही अशक्य झाले होते. हे पाहून अर्जुनाने शिखंडीला म्हटले की तू सर्वच ताकदीनिशी भीष्मावर चाल कर. तुझा जन्म भीष्माला ठार करण्यासाठीच झाला आहे. ही तुझी प्रतिज्ञा तू पूर्ण करण्यासाठी भीष्मावर प्रहार कर. तुला कसलीही भीती नाही. मी भीष्मासभोवती असलेले कौरवांचे सैन्य एकतर ठार तरी करतो किंवा पळवून लावतो आणि तुझ्या सहाय्याला येतो. रणांगणावर महापराक्रम गाजवत असलेल्या भीष्माला एकाएकी त्याच्या पित्याने इच्छामरण या त्याच्या दिलेल्या वराची आठवण झाली. त्याला जगण्याची इच्छा राहिली नाही. हे जाणून आकाशस्थ ऋषींनी भीष्माला म्हटले की तुझा निर्णय योग्य आहे आणि आम्हाला प्रिय आहे. तू युद्धामधून दूर हो, निवृत्त हो. त्याचवेळी युद्ध करत त्याच्याजवळ आलेल्या युधिष्ठिराला हाक मारून भीष्म पितामह म्हणाला, राजा, तू माझ्या वधाची योजना पूर्ण कर. असे म्हणून तो महान योद्धा महाभीषण युद्ध करू लागला. त्याने रणांगणावर थैमान घातले. त्याने हजारो वीरांना कंठस्नान घातले. कित्येकांना जाय बंद केले. सर्वांना सळो की पळो केले. हे पाहून संतुष्ट झालेले कौरव भीष्माचे संरक्षण करत होते. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, केशवा, माझा रथ कौरव सेनेमध्ये घेऊन चल. श्रीकृष्णाने मोठ्या संतोषाने रथ कौरव सेनेमध्ये घुसवला. अर्जुनाने भीष्माचे रक्षण करणाऱ्या सैन्याची, राजांची, कौरवांची दाणादाण उडवून दिली. कित्येकांना ठार केले, जबर जखमी केले. त्याच्या महादैदीप्यमान पराक्रमाने कौरवसेना भयभीत झाली आणि जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळू लागली. ही संधी साधून अर्जुनाने शिखंडीला भीष्मावर प्रहार करण्यासाठी उद्युक्त केले. त्याने शिखंडीला पुन्हा पुन्हा सांगितले की तू भीष्मावर सर्व शक्तीनिशी युद्ध कर. तुला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. त्याप्रमाणे शिखंडीने भीष्माला बाण मारून त्रस्त करायला सुरुवात केली. परंतु जराही विचलित न होता भीष्माने शिखंडीकडे पाहून सूचक हास्य केले आणि तो त्याला म्हणाला, विराटपुत्रा, तू एक स्त्री आहेस. मी स्त्रियांशी युद्ध करत नाही. असे म्हणून शिखंडीकडे साफ दुर्लक्ष करत भीष्माने पांडवांच्या सैन्याचा संहार करणे सुरू ठेवले. अल्पावधीतच अर्जुन तेथे पोचला. अर्जुनाला पाहताच भीष्माने मोठ्या संतोषाने अर्जुनाचे भालप्रदेशी 3 बाण मारून त्याला जखमी केले. त्याबरोबर क्रुद्ध झालेल्या अर्जुनाने भीष्माशी महाघनघोर संग्राम केला. त्याचवेळी शिखंडी भीष्माला बाण मारून जखमी करत होता. तथापि त्यामुळे भीष्माला काहीही इजा होत नव्हती. भीष्म अविचल होता. अर्जुन शिखंडीच्या मागे गेला आणि त्याने भीष्मावर शरसंधान सुरू केले. त्याबरोबर भीष्माचे कवच फाटून त्याचे तुकडे लोंबू लागले. अर्जुन भीष्मावर सपासप बाण मारत होता. आता ते बाण भीष्माच्या पुढील भागात रुतून आरपार होऊन मागपर्यंत जाऊ लागले. तेथे असलेल्या दुःशासनाला भीष्म म्हणाला, हे बाण शिखंडीचे नाहीत. हे बाण महाधनुर्धारी अर्जुनाचे आहेत. लवकरच भीष्माचे अंगावर एक बोट
ही जागा अशी शिल्लक राहिली नाही की जेथे अर्जुनाने मारलेला बाण नाही. काही क्षणातच भारताचा सुपुत्र महापराक्रमी अपराजित योद्धा रथामधून धरणीवर कोसळला. तथापि त्याचा भूमीला स्पर्श झाला नाही तर भीष्म पितामह शरशय्येवर पूर्वाभिमुख होऊन आडवा झाला. सर्वत्र हाहाकार झाला, कोलाहल झाला. भीष्म पितामहांचे पतन झाले, भीष्म पितामहांचे पतन झाले, भीष्म पितामहांचे पतन झाले. सर्वांनी युद्ध थांबविले, शस्त्रे खाली ठेवली आणि कवचे काढून ते भीष्माच्या सभोवती गोळा झाले. त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि ऋषींनी अचंबा व्यक्त केला की हा महात्मा दक्षिणायन असताना कसा मृत्यू स्वीकारत आहे. त्यावर पितामह भीष्माने आदराने ऋषींना सांगितले की त्याला इच्छामरणाचा वर आहे. त्याप्रमाणे तो सूर्य उत्तरायणात मार्गस्थ होईपर्यंत प्राण टिकवून ठेवणार आहे. असे म्हणून मोठ्या संतोषाने आलेल्या सर्वांना भीष्म म्हणाला, वीर पुरुष हो, देवतुल्य महारथी हो, आपल्या सर्वांचे स्वागत असो. त्याने सांगितले की राजा, माझे मस्तक लोंबकळत आहे, मला उशी द्या. त्याबरोबर राजा दुर्योधन सेवकांना उशी आणायला राजमहली पाठवू लागला. त्यावर स्मितहास्य करत भीष्म पिता म्हणाला, राजा, या शरशय्येला शोभेल अशीच उशी हवी. भीष्माने अर्जुनाला पुढे बोलावले. अर्जुन म्हणाला, पितामह, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. असे म्हणून अर्जुनाने रथामधून गांडीव धनुष्य आणले, त्याला प्रत्यंचा चढविला आणि 3 बाण अभिमंत्रित करून ते भीष्म पितामहांच्या मस्तकाखाली जमिनीत असे मारले की त्यामुळे भीष्मांच्या मस्तकाला उशीसारखा आधार मिळाला. त्या उशीने भीष्म पितामह संतुष्ट झाला. हे पाहून सर्व थक्क झाले. राजा दुर्योधनाच्या आज्ञेनुसार तेथे अंगामधून शर काढणारा निष्णात वैद्य आला. त्याला पाहून भीष्म पितामह दुर्योधनाला म्हणाला, राजा, याला धन देऊन सन्मानाने परत पाठव. मी रणांगणावर या शरशय्येवरच विश्राम करणार आहे. तथापि माझ्या अंगाला दाह होत आहे, मर्मभागी वेदना होत आहेत, मुख कोरडे पडले आहे, यासाठी पाण्याची व्यवस्था कर. त्याबरोबर दुर्योधन म्हणाला, तात भीष्मा, तुला जे पाहिजे ते मुदपाकखान्यामधून पाठवून देण्याची त्वरित व्यवस्था करतो. त्यावर स्मितहास्य करत भीष्म पिता म्हणाला, राजा, या शरशय्येला शोभेल अशीच व्यवस्था हवी. भीष्माने अर्जुनाला पुढे बोलवले. अर्जुन म्हणाला, पितामह, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. असे म्हणून अर्जुनाने गांडीव धनुष्याला बाण जोडले, ते अभिमंत्रित केले आणि भूमीमध्ये ते सोडले. त्याबरोबर थंड, अमृततुल्य, दिव्य सुवास आणि रसयुक्त अशा हलक्या मधुर जलधारा भीष्मावर वर्षाव करू लागल्या. त्याने भीष्म पितामह संतुष्ट झाला. हे पाहून सर्व थक्क झाले. भीष्माच्या इच्छेप्रमाणे त्याच्या सभोवती खंदक खणला गेला. त्याच्यासाठी सेवकांची आणि त्याच्या रक्षणाची पूर्णपणे व्यवस्था करून सर्वजण आपल्या शिबिरात परत गेले. त्यावेळी श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, राजा, आज भीष्माचे पतन झाले म्हणून तुझा जय निश्चित झाला आहे. त्यावर युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाला, कृष्णा, तू ज्याच्या बाजूने त्याला जय मिळतोच मिळतो. ही आम्हा सर्व पांडवांवर तुझी विशेष कृपा आहे. रात्री कौरव पांडव पुन्हा भीष्माजवळ आले. सर्वांनी त्यांना अभिवादन केले आणि आदराने ते त्यांच्या सभोवती उभे राहिले. त्यावेळी भीष्माने दुर्योधनाला पांडवांजवळ सलोखा करण्याचा पुन्हा उपदेश केला. तथापि त्याचा दुर्योधनावर काहीही परिणाम झाला नाही. कौरव पांडव परत गेल्यावर तेथे कर्ण उपस्थित झाला. त्याने साश्रुनयनाने भीष्माला वंदन केले. भीष्माने त्याचे स्वागत केले. त्याला त्याच्या जन्माची सत्यकथा सांगितली आणि त्याने पांडवांच्या बाजूने लढाई करावी असे सुचविले. त्यावर कर्णाने भीष्माला सांगितले, हे सर्व तो जाणतो आणि तरीही तो कौरवांचा पक्ष सोडायला असमर्थ आहे. हरिओम.